नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी लातूरचे 2 शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात, एक शिक्षक लातूर झेडपीचे तर दुसरे सोलापूर झेडपीचे। आज होणारी नीट पीजी 2024 ची परीक्षा स्थगित। नीट यूजी पाठोपाठ नीट पीजी मध्ये घोळ झाल्याची शंका, लवकरच नवी तारीख जाहीर होणार। नीट मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची आज फेर परीक्षा। नीट मधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार, जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी नेत्यांची उद्या बैठक। सत्ता परिवर्तनासाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार। छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी। जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून का पाडलं, भुजबळांचा सवाल। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप। तर आज सकाळी 10 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद। शेतीच्या पाणीपट्टीमध्ये 20% वाढ, विधिमंडळ अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा। तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडी काळातीलच, फडणवीसांचं स्पष्टीकरण। इंधनही जीएसटीच्या कक्षेत आणायला केंद्राची तयारी। राज्यांनी निर्णय घ्यावा, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सुतोवाच। अमित शहा आणि जेपी नड्डांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा। उद्यापासून सुरू होणाऱ्या लोकसभा अधिवेशनासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। आचारसंहितेतून मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वगळा, गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। तर गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासनाची तयारी। रिक्षा चालकांचे उद्या राज्यभर आंदोलन। विलंब शुल्काच्या निर्णयाचा रिक्षा चालकांकडून निषेध। येत्या 4 दिवसात मुंबई कोकणसह राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढणार। आज सिंधुदुर्गला रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट। मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार। भारताचं T20 विश्वचषकाच्या सेमी फायनलकडे आणखी एक पाऊल। सुपर 8च्या दुसऱ्या सामन्यामध्ये बांगलादेशवर 50 धावांनी मात। हार्दिक फलंदाजीमध्ये तर कुलदीप बुमराह, अर्शदीप गोलंदाजीत चमकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।